गोष्ट आहे, कायद्यात राहिलं तर फायद्यात राहिला. आम्ही आमच्या वर्गामध्ये बसलो, दुसऱ्याची नोटबुक चोरला आहे, पेन्सिल चोरली आहे, किंवा त्याची काहीतरी दप्तर चोरलेला आहे, मोबाईल चोरलेला आहे, गुन्हाच आहे ना. हा गुन्हा घडल्यानंतर काय होतंय, गुन्हा घडल्यानंतर त्याची शिक्षा भोगण्यापेक्षा गुन्हा घडूच नये म्हणून ही कार्यशाळा आहे. आणि तुमच्यासाठी कार्यशाळेमध्ये काय दिलेलं तुम्हाला, तुमचं घटनेचे आम्हाला अधिकार दिले आहेत, काय स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी तुमच्या समोर बोलू शकतो, फिरू शकतो, संपत्ती गोळा करू शकतो, मत व्यक्त करू शकतो, हे सगळे अधिकार जे दिलेले आहे हा कायदा आहे. आणि या कायद्यात तुम्हाला समजलं पाहिजे. उद्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल साहेब, मला माझा इतक्या वर्षाचा अनुभव असा आहे, 35-36 वर्षाच्या कालखंडामध्ये आपले मुलं जेव्हा कॉलेजमध्ये शिकतात, इंजिनियर होतात, डॉक्टर्स होतात, सगळं होतात, परंतु आम्ही समाजामध्ये वावरत असताना चालू आमचा मोबाईल गहाळ झाला. साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो, हे प्रशिक्षण कशासाठी आहे. साधं उदाहरण सांगतो, मोबाईल गहाळ झाला, काय करावं लागेल आपल्याला. मोबाईल जर गहाळ झाला किंवा चोरी झाला, कोणाची आठवण येते, कोणाकडे जावं लागेल. मोबाईल चोरीला गेला तर कोणाकडे जावं लागेल, पोलिसांकडे जावं लागतं. गहाळ झाला, तुमचा जर इन्शुरन्स असेल किंवा तो कार्ड नाही घ्यायचा असेल तरी तुम्हाला दाखवा लागतो, तो कोणाकडून घ्यावा लागेल, पोलिसांकडून घ्यावा लागतो. आणि अशा वेळेला मुलं कॉलेजची इंजिनियर झालेली, डॉक्टर झालेली मुलं पोलीस स्टेशनला अनेकदा येतात, नेहमी येतात. आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर ते असे घाबरत येतात. घाबरत आल्यानंतर सांगतात, काय झालं बाबा, काय काम आहे. सर माझा मोबाईल हरवला, मला नवीन सिम कार्ड काढायचं आहे. मग आम्ही त्यांना आमचा हवालदार सांगेल, अधिकारी सांगेल, मग तसं एक अर्ज लिहून द्या. साधी गोष्ट आहे. काय सांगतो आम्ही, असं कुठे हरवला, कसा हरवला, एक अर्ज लिहून द्या कागदावरती. मग तो आम्हाला विचारणार, सर मग कागद सुरुवात करून करणार, कागद बरं. मग सर पेन सुद्धा नसतं मुलांकडे. मग पेन पण घेणार आणि मग परत पुढे विचारणार, सर कसं लिहू, काय लिहू. सत्य हजारो मुलं आले, हजारो मुली आलेल्या आहेत, ग्रॅज्युएशन झालेल्या आहे, इंजिनियर झालेल्या आहे, डॉक्टर झालेल्या आहे. सर आता काय लिहू, पेन पण दिलाय, कागद पण दिलाय, आता काय लिहू. हे जर आम्हाला कॉलेज शिकल्यानंतर माहिती नसेल, ते तुम्हाला माहिती व्हावं म्हणून ही कार्यशाळा आहे. मोबाईल कधीतरी बघितलेला असेल, कधीतरी आपण बघितलं असेल, त्याच्यामध्ये ते फीचर्स आहेत, जे काय म्हणतात त्याला, ऍप्स आहेत. कुठले कुठले ऍप्स असतात. पहिलं सगळ्यात महत्वाचं ऍप बघा, आम्हाला नाव पण माहित नाही. स्नॅपचॅट, अजून ते टेलिग्राम, अजून ते फेसबुक, बरोबर आहे. हा बरं. आता मला एक सांगा 26/11 काय झालं होतं, सांगता येईल कोणाला. 26/11 2008 काय झालं. कोणावरती, मुंबई ताज हॉटेलवरती अटॅक झाला. ओके, शाबास, व्हेरी गुड. तिच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. कोण झालं सांगता येईल का. शहीद एखाद्याचं नाव सांगता येईल. आणि म्हणून तुमच्यासाठी आलोय आम्ही, तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलेलो आहे. तिचे आम्हाला अजून बघा, 26/11 मध्ये या देशावरती हल्ला झाला. बोलू नका. 26 दुनिया बदलना चाहने वालों को, दुनिया बदलने वालों को पहले इनकार मिला. दुनिया बदलने वालों को पहले इनकार मिला, अपमानों का हार मिला. दुनिया बदलने वालों को सबसे पहले इनकार मिला, अपमानों का हार मिला, तानों का उपहार मिला. त्यांच्यासाठी मी पुढे सांगेल, अविश्वास में विश्वास भरो, अविश्वास में विश्वास भरो, लहरों से विपरीत बहो, विजय की मशाल हाथ में लेकर विश्वास पर खड़े रहो, अड़े रहो. बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.